स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आहे बुधवार. तर काल मी काय केलं माहिती आहे, गडबडीत का नाही देवपूजा केली आणि मला माहीतच नाही की ग्रहण आहे आणि ग्रहणमध्ये देवपूजा करत नाही. माझ्या काही लक्षातच नाही. म्हणजे मी कॅलेंडर बघितलेलं, पौर्णिमा आहे एवढंच मी वाचलं, त्याच्या खाली ग्रहणही वाचायचंच राहून गेलं. आणि जेव्हा मी शेजारी गेलो काहीतरी कामानिमित्त तर तिथं मला कळालं की ग्रहण आहे आणि पूजा करायची नसते. तर आता झाले चुकून, तर राहू दे म्हटलं. तर आज बुधवार आहे, तर मी बुधवारची देवपूजा ते करत नाही. तसं एखादं म्हणजे काय तर पौर्णिमा अमावस्या काय तर सणच असला त्या दिवशी तरच करते मी, कारण माझं काम जास्त हे करण्याकडं जास्त हे असते. देवपूजा पण करायला पाहिजे, पण शनिवार बुधवार असं जास्त मी करत नाही देवपूजा. तर म्हटलं असू दे, आता आज काल आता ग्रहणमध्येच मी देवपूजा केल्या, तर आता देवपूजा करून घेणार आहे. पहिला जेवण भांडी सगळं करायचं आहे माझं, तसंच काम राहिलेलं आहे. आणि एक सकाळचा आता डबा नाही, त्यामुळे मला बाकीचं सगळ्या कामाला वेळ मिळतोय आणि मग तेवढ्यातनं माझं ते काम म्हणजे व्हिडिओचं काम जे आहे ते होऊन जाते आणि पटकन जेवण झालं की आपलं म्हणजे सगळे एकत्र बसून जेवायला पण होते आणि भारी वाटते. तर असं आता भांडी घासलेले तिथं रात्रीची ती लावायचे आणि चहाची ते भांडी आता आहेत. जेवण ते केल्यानंतर मगच मी भांडी घासणार आहे. आज आता कपडे केवढे आहेत बघून, काल मी मशीन लावलेली होती, एक दिवस आड मशीन लावायला लागली. आज आता कपडे किती आहेत बघून त्याच्यावरती मशीन लावणार आहे, कारण पोरं काल आल्यात आणि त्यांची तिकडलं तर सगळे धुवून आणलेले आहेत कपडे. तरी पण अजून बघू आता काय काय टॉवेल ते हे तसं ठेवूच वाटत नाही. वाळत जरी घातलं तरी पण कसतरच वाटते. तसंच अंग पुसलेलं टॉवेल घ्यायचं आणि तसंच वाळत घालायचं आणि परत घ्यायचं. तर त्यामुळे बघू आता केवढी कपडे आहेत त्याच्यावरतीच मी मशीन लावणार आहे, कारण आता सगळं सुरू असल्यामुळे लाईट बिल जास्त येण्याची शक्यता आहे. आता मागच्या महिन्यात 600 रुपये बिल आलेलं होतं. आता ह्या महिन्याचं बिल आता म्हणजे ते 15 आणि हे 15 असं मिळून ते बिल येत असते. तर आता मशीनचा दुसरा हप्ता गेला, त्यामुळे 2 महिने तर होत आले आता मशीन आणून. तर अंदाजे बिल वाढू शकते, कारण मे महिना काय बरं मे महिना नाही, उन्हाळ्याचा दिवस आहे, तर त्यामुळं वाढू शकते. फ्रीज हे सगळं सुरूच आहे. तर चला देवपूजा पहिला करून घेतो आणि मग तुमच्यासंग बोलतो. कसं होतं माहिती आहे, एक एकदा का नाही असं विसरूनच जातो मी, बघायचं राहून जातं ते की आज काय आहे काय नाही. ठळक ठळक जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या माझ्या लक्षात येतात. आज सण आहे, आज काय लाल दिसलं तर अमावस्या पौर्णिमा असं तेवढंच मला समजते कॅलेंडरमधलं. आणि तिथं जास्त समजत होतं गल्ले असले की सगळेजण येऊन सांगतात आज हे आहे उद्या ते आहे. आता इथं कोण सांगणार. आमचं घर तर ह्या एवढ्या ह्याच्यात आम्ही एकटंच आहे, त्यामुळं काळीपिटी कुठे सो आणि काळीपिटी ग. अरे बापरे, काळीपिटी नाही, काळीपिटी आणतो. भात लावून घेतलं. आता प्रकट दिन आलाय, तर प्रकट दिनासाठी स्वामींच्या तर मला अशी वस्त्र ते घ्यायचे. हे जरा खराब झाले, तर मी याला भिजत घातलेलं. हे वेलवेट चांगलं आहे, गेलं नाही. आधीच एक होतं लाल माझं डिझाईनचं, तर त्याला मी भिजत घातल्यानंतर का नाही धुतल्यावर त्याच्यावरलं सगळं वेलवेट गेलेलं होतं. हे चांगलं राहिले. हे मी वैभवलक्ष्मी व्रतासाठी घेऊन आलेलं. तर आता वस्त्र माळा असं भरपूर काय काय घ्यायचं आहे. तर सगळं एकदम होत नाही, आपला घर संसार प्रपंच हाय, त्यामुळं एकटा माणूस काम करणार, त्यातनं प्रत्येकाचं सगळ्यांचं त्यांनी आपल्याला करून देणार. त्यातनं म्हटलं तर मी 200च्या वर कुठली वस्तू घेत नाही. नाही तर आपल्या बजेटमध्ये जेवढं आहे तेवढंच घ्यायचं, बजेटच्या वर घ्यायचं नाही. हे एक अडका लागला, बजेटमध्ये जेवढं बसते तेवढंच घ्यायचं. तर माझ्या त्या बोलण्याचा उद्देश म्हणजे कॅलेंडरबद्दल जे बोलत होतो की माहिती पडत नाही इथं असल्यामुळे. तर त्याच्यामागचं कारण म्हणजे आपण आता आम्ही तिथं होतो तर भाजी निवडायला म्हणा, काहीतरी दारात आलं एखादी वस्तू घ्यायला म्हणा, तर एकत्र दोघी तिघी अशा बायका जमा झाल्या किंवा आम्ही एकमेकीला असं विचारून करायचं. तर तेच बोलण्याच्या मागचा उद्देश होता की म्हणजे गल्लीत आपण राहिलेलो असलं तर त्याच्यामध्ये एकमेकाला विचारून आपण सगळ्या गोष्टी करत असतो, हे असं ते तसं. आणि मला इथं असं एक एकदा एकटं पडल्यासारखं वाटते. म्हणजे सगळीकडनंच विचार येते, एक चांगलं झालं वाटते
वाटते, एक नको वाटते, एक वाईट वाटते, तर असं आहे. तर माझं मन जे आहे ते असं बोलत राहते आणि मला कळत नाही की कुणासमोर माझं मन जे आहे ते खुलं करावं. तर आता तुम्ही आहे त्याच्या म्हणजे मला एक माध्यम मिळाले असं वाटते की मी माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगू शकते, की जे मन बोलते तेच मी तुम्हाला सांगत असते. तर बघा एक एकदा असं वाटते की कुठं आलो आहे, काय करायला लागलो आहे, असं होत राहते. यूट्यूब चॅनलचं पण तसंच झालेलं आहे. मी ज्या वेळेला असं बनवत असतोय काहीतरी व्हिडिओ, तर माझ्या डोक्यात असं येते की सगळीजण माझ्यापेक्षा बेस्ट आणि चांगली आहेत, सगळीजण माझ्यापेक्षा छान असे व्हिडिओ बनवत असतील आणि मी काय करायला लागले. तर तुम्हाला एक सांगायचं होतं की प्रत्येकाचं जगण्याची एक पद्धत वेगवेगळी असत्या. तर इथं झालेले आहे ताईंनो माझी देवपूजा, साधी सिंपल. आणि आज फुलं आणायला काही गेलो नाही, कारण माझ्या झाडाला बघा 2 जास्वंदी आणि 2 मिरची फुल जे असते तर ती उठलेले आहेत आणि गौरीची फुलं तर इथं घातलेले आहेत. आता काम आवरायचं भरपूर, फुलं आणायला नाही जाणार कारण गेले की मग थोड्या गप्पा टप्पा होत राहतात त्यासाठी. तर इथं बघा आज बुधवार आहे, तर बुधवारची रांगोळी मी काढून घेतलेली आहे. छाप उठवला आहे, हातानं नाही मला काढता येत. तर बघा किती छान दिसतं देवपूजा. चला आता आहे बाकीची कामं. तर मी आहे ना पोरांच्या कपड्यामध्ये बघितलं, आणलेले जे कपडे होते त्याच्यामध्ये परत ह्यांचे कपडे आणि हे सगळे बघितल्यानंतर लक्षात आलं की बाबा बापरे एवढे भला कपडे आहेत आता आणि धुवायलाच पाहिजे. तर वल्ली कपडे बघा एक बारडी भरून आहेत आणि जे गॅस पुसायचे जे कपडे आहेत तर स्टीलच्या बारडीमध्ये मी भरून भिजवत ठेवलेले आहेत, म्हणजे चांगली स्वच्छ निघतात. ह्यासाठी ती काही मी कपडे मशीनला लावत नाही. तर इथं आता लिक्विड टाकून मशीन चालू केलं आणि माझं येणं जाण्यासारखं सुरू होतं, कारण इकडं जेवण पण माझं सुरू होतं आणि इकडं मशीन पण लावायची होती. मी विचार केलेला वल्ली कपडे आहेत तर ती तसंच ठेवायचे आणि ही वाळली कपडे राहू दे, पण उद्या आणि परत मशीनला लोड होणार, त्यासाठी म्हणलं असू दे चला आता धुवून घ्यावं. तर ह्यांचे नाही नाही म्हणत बघा किती कपडे आणि माझ्या तर 2 साड्या. एक साडी मी परवा कुठं तर बाहेर चाललेलो होतो आणि नेसली आणि ती तशीच ठेवलेली होती, तर त्यासाठी मी ती पण धुवून घेतली. तर असे कपडे ठेवू वाटत नाहीत, असं नाही की मशीन आणल्यामुळंच असं, तर माझं आधी पण असंच होतं. त्या वैतागानंच मी आज मशीन घेतलेली आहे आणि भारी वाटायला लागले की कपडे एवढी छान आणि मस्त निघतात त्याच्यामध्ये. तर इथं कपडे जे आहेत बाकीचे सगळे हे करून ठेवले आणि इथली चावीचे आहे ना ते वरच्या टाकीचे ते बंद झाल्या, म्हणजे मशीन तिथं मशीनची जी पाईप आहे तर ती त्याला जोडल्यामुळं मला पाणी घ्यायचं इथं प्रॉब्लेम होते. तर चावीच्या पाण्याचे पण म्हणजे पाणीच नव्हतं चावीला, त्यासाठी ते तसंच ठेवलं आणि किचन कट्ट्यापासून थोडंसं पाणी घेतलं आणि जी घाण कपडे ती तुम्हाला मशीनमध्ये अशी घासूनच टाकायला लागते. तर इथं ह्यांची जीनची पॅन्ट आणि टी-शर्ट जो आहे तो पोटावरती भरपूर घाण झालेला आहे, कारण कामातले कपडे एकान वेळेस बघा हिने विसरलेत तर जे घालून गेलेत कपडे तर त्याच्यावरतीच त्यांना काम जे आहे करायला लागते. तर त्यासाठी तर इथं बघा आता ब्रशनं जेवढं जिथं जिथं घाण होते तेवढी मी सगळी घासून घेतली आणि मग मशीनला मी ही पॅन्ट टाकून देणार आहे, कारण किती पण मग म्हणजे तसंच जर टाकलं तर ते डाग तसंच राहतात. आता शेवटी मशीन आहे म्हटलं आपल्या हातासारखं तर ती स्वच्छ करणार नाही, पण जेवढं पूर्ण हे करण्यापेक्षा तरी बरी आहे, म्हणजे जरा आपलं हलकं होते ह्यासाठी. तर आता इथं घाण जेवढे कपडे आहेत तेवढे मी घासूनच मी त्याच्यामध्ये टाकते, मग स्त्रीचे असू द्यात किंवा ह्यांचे. तर दोघांचेच ह्या कपडे लय तर घाण होतात. आम्हा तिघींचं काय, आम्ही कुठं बाहेर जातच नाही त्यामुळं आमचे कपडे घाण होण्याचा काय प्रश्नच येत नाही आणि घरात असल्यावर तर काय आपले कपडे घाण होत नाहीत आणि काय नाही. तर ही कामावर असतात, सिमेंट काय तर धूळ पाडापाडीची कामं हे सगळं सुरू असते. झालं आता हे सगळं झालं, जेवणं खाणं झाली, हे गेले कामावरती आणि मी आता हे दुपारच्या वेळेला ब्लाऊज कटिंग करत होतो आणि उद्या ही ब्लाऊज शिवून द्यायचे आहेत, 2 तर ह्याच्यातले द्यायचेच आहेत. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला